नागपूरमधील हिंसाचार 4 तासांमध्ये नियंत्रणात आणला। दंगेखोरांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आम्ही केलंय, फडणवीसांचं वक्तव्य। नागपूरमध्ये संचारबंदी पूर्णपणे उठवली आहे। हिंसाचारानंतर 7 दिवस नागपूरमध्ये संचारबंदी होती। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवलंय। 1 एप्रिलपासून निर्णय लागू। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार, फडणवीसांचं वक्तव्य। अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षपदाची जबाबदारी, तर संदीप देशपांडे मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंकडून नियुक्ती। नागपूर, चंद्रपूर नंतर कोल्हापूर पोलिसांकडून मुंबईतही प्रशांत कोरटकरचा शोध सुरू। उद्या मुंबई हायकोर्टातील जामीन अर्जावर सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कोरटकर मुंबईत असल्याचा पोलिसांना संशय आहे। सावज टप्प्यात आलाय, थोडीशी वाट बघा। सोलापूरमधल्या कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य। सातारा जिल्ह्यातल्या मोठ्या नेत्याकडे रोख असल्याची चर्चा। पुण्यातल्या कृषी महाविद्यालयात माणिकराव कोकटेंच्या कार्यालयाला विरोध। विद्यार्थी, प्राध्यापक आणि काही राजकीय पक्षांचा आक्षेप। 2 कोटी रुपये खर्चून कार्यालयाचं काम सुरू।